Hello everyone, myself Monica Gaikwad. I am the student of Government College of Education Akola, and here I am presenting the class 8 subject mathematics, and topic is compound interest and simple interest. So let me see the more about compound interest and simple interest. Our topic is that compound interest. So let me see firstly the definition of compound interest. So let me write down there. Compound interest is the interest in which the amount is the extra money paid by the amount is the extra money paid. The amount is the extra money paid by the institution like bank or post office, like bank or post office, like the bank or post office in which on the money deposited kept with them, on the money deposited that is kept with them. What we see here, it is the definition of compound interest. That means, or the simple interest in general, that is the amount is the extra money paid by the bank or post office on the money डिपॉझिटेड केप्ट विथ देम. जो मीन्स आता याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहायचं झालं तर आपण बघा कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट हे दोघा म्हणजे जो आपल्याला गिवन टॉपिक आहे यामध्ये इंटरेस्टच्या रिलेटेड डिस्कस झालेलं आहे. व्हॉट इज इंटरेस्ट. सो लेट वी सी. म्हणजे अशी एखादी आपण दिलेली मनी जी आपले पैसे आहेत त्याच्यावर लागलेला व्याज त्यालाच आपण इंटरेस्ट म्हणतो. तर अमाऊंट इज द एक्स्ट्रा मनी paid like bank or post office on the money deposited kept with them. जो कोणता पैसा आपण ठेवलेला आहे बँकेत किंवा बँक ठेवल्यानंतर त्याच्यावर काही ना काही आपल्याला इंटरेस्ट देते. ओके. मग तो जो इंटरेस्ट आहे तो 2 फॉर्ममध्ये असतो, एक सिम्पल इंटरेस्ट, एक कंपाऊंड इंटरेस्ट. सो आता आपण जर एखाद्या म्हणजे आपण जर आपला 1000 रुपीज नंतर 10,000 रुपीज अशी जर अमाऊंट बँकेमध्ये ठेवली आणि इन जनरल ती 1 इयरसाठी 2 इयरसाठी काढली नाही, ती डिपॉझिटेड आहे, तर मग अशा मनीवर बँक आपल्याला इंटरेस्ट देते. आणि जेव्हा आपल्याला सपोज जेव्हा आपण ही गोष्ट तर आपण ठेवलेले पैसे आहे म्हणून आपल्याला बँक इंटरेस्ट देते. आणि कधी जेव्हा आपण बँकमधून लोन घेतो किंवा बँकमधून एखादी अमाऊंट आपण बॉरो करतो तर ते बॉरो केल्यानंतर त्या बँकला एक इंटरेस्ट द्यावा लागतो. तर इन जनरल हे जे काही अल्टरनेटली आपण समोरच्याकडून घेत असलेला इंटरेस्ट आहे, समोरच्याला देत असलेला इंटरेस्ट आहे, यालाच इन जनरल 2 फॉर्ममध्ये डिस्टिंग्विश केलेलं आहे. दॅट वी कॉल देम द कंपाऊंड इंटरेस्ट अँड द सिम्पल इंटरेस्ट. द इंटरेस्ट इज ऑल्सो पेड बाय द पीपल वेन दे बॉरो मनी. And in general, the interest is paid by the people when they borrow money. आणि इंटरेस्ट म्हणजे आपण पीपलकडून सुद्धा घेतो जेव्हा ते मनी बॉरो करतात तेव्हा देखील ते इंटरेस्ट घेतात. म्हणजे आता इन जनरल आपण एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आता आपण बँकमधून जसं स्टार्टिंगला एक्झाम्पल घेतलं, बँकमधून जेव्हा आपण एखादी अमाऊंट घेतो मग त्या अमाऊंट घेतल्यानंतर त्याच्यासोबत एक स्पेसिफिक इंटरेस्टने ती अमाऊंट आपण बँकेकडून घेतो आणि तो इंटरेस्ट बँकला पे करतो. आणि त्यानंतर आपण एखादी अमाऊंट बँकेमध्ये डिपॉझिट केलेली आहे, ती अमाऊंट एका फिक्स ड्युरेशनसाठी आपण डिपॉझिट केलेली आहे. त्या ड्युरेशनसाठी डिपॉझिट केल्यामुळे ती त्या ड्युरेशनच्या आधी आपल्याला काढता येत नाही आणि ती त्या ड्युरेशनपर्यंत बँक यूज करत असते. आणि मग त्यामुळे ती जी आपली अमाऊंट आहे त्यावर बँक एक स्पेसिफिक रेट लावून आपल्याला त्यावर इंटरेस्ट देतो. आता आपण इथे 2 टाईपचे इंटरेस्ट पाहिले. तर फर्स्ट आपण इथे काय पाहिलं स्टार्टिंगला
त्याची डेफिनेशन पाहिली. डेफिनेशनमध्ये आपल्याला लक्षात आलं की आपण काय आहे डेफिनेशन इंटरेस्टची. स्टार्टिंगला आपण जी डेफिनेशन पाहिली त्या डेफिनेशनच्या अकॉर्डिंगली आपल्याला इथे लक्षात आलेलं आहे की अमाऊंट इज द एक्स्ट्रा मनी पेड by the institution like the bank, paid money like institution like money or the post office, bank or post office on the money deposited kept with them. अशा मनीवर बँक आपल्याला इंटरेस्ट देते आणि नंतर आपण जर बँकेकडून घेतलं असेल तर आपल्याला बँकला इंटरेस्ट द्यावं लागते. अशा अल्टरनेट मेथडनी आपण इथे इंटरेस्टला डिफाईन केलेलं आहे. आणि त्यानंतर अजून एक स्टेटमेंट इथे पाहिलं, द इंटरेस्ट इज पेड बाय द पीपल वेन दे बोरो मनी. अकॉर्डिंग टू द बोथ डेफिनेशन वी हॅव टू अंडरस्टँड हिअर दिस सिम्पल इंटरेस्ट and the compound interest. Okay, it is overall called as the basic definition of both the compound interest and simple interest. Let me see the some example, or firstly we see the basic inclusion of some terms in the given simple interest and the compound interest. Okay, पण जेव्हा आता आपण सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करतो तर फाइंड करताना आपल्याला लागणारे काही बेसिक फॉर्म्युलीज आहे. तर फॉर्म्युलीजमध्ये तो सिम्पल इंटरेस्ट, तो जो काही कंपाऊंड इंटरेस्ट आहे तो कसा फाइंड केला जातो हे आता आपण इथे पाहूया. तर यामध्ये इन्क्लूड होतात फर्स्ट पी आर आणि टी. P means principal, R equal to rate, T equal to time period. Okay, overall these three terms, that is T, P, R, T, that is P is equals to the principal, second is R equal to the rate, third is T is equals to time period. ते हे जे आपण या तीन टर्म्स इथे आपण पाहिले, या तीन टर्म्स एका बेसिक फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट काढताना कशा त्या यूज होतात हे आपण अजून डीपमध्ये पाहू. सो ओव्हरऑल इज द फर्स्ट डेफिनेशन ऑफ द कंपाऊंड इंटरेस्ट. देन वी सी द इंटरेस्ट इज पेड बाय द पीपल वेन दे बोरो मनी. तर पीपल सुद्धा इंटरेस्ट पे करतात वेन दे बोरो द मनी. तर अशा प्रकारे आपण इंटरेस्ट कोणत्या कोणत्या टाईपचे आहे, दोन टाईपचे आहे. जेव्हा आपण बँकेकडून एखादी अमाऊंट घेतो तर त्या अमाऊंटवर आपण स्पेसिफिक इंटरेस्ट बँकला पेड देतो. आणि सोबतच जर आपली एखादी अमाऊंट असेल जी बँकेमध्ये डिपॉझिट आहे तर त्या अमाऊंटवर सुद्धा बँक एक स्पेसिफिक रेटनी आपल्याला इंटरेस्ट देते. हे दोन टाईपचे इंटरेस्ट आपण डिफाईन केले. देन आता त्या इंटरेस्टमध्ये इन्क्लूड होणारे PRT, प्रिन्सिपल, रेट अँड टाईम, याच्या डिटेलमध्ये फॉर्म्युला आपण पाहूया. सो लेट वी सी द फॉर्म्युला ऑफ बोथ सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. Let me see, that is first we see the SI, that is simple interest. So SI, simple interest, that is equals to सिंपल इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे, सिंपल इंटरेस्ट जेव्हा डिफाईंड होते, सिंपल इंटरेस्ट डिफाईंड करताना फक्त हे जे आपण स्टार्टिंगला तीन पाहिले PRT, प्रिन्सिपल, रेट, टाइम, P इंटू R इंटू T अपॉन N, हा जो फॉर्म्युला आहे, हा जो फॉर्म्युला आपण इथे लिहिलेला आहे PRT अपॉन 100, हा फॉर्म्युला आहे SIचा, सिंपल इंटरेस्ट. With the help of this formula we can find out the compound simple interest, then after we have to find the compound interest. With which formula? That we have to here define. आता जो नेक्स्ट आपण पाहत आहे तो त्या फॉर्म्युल्याने कंपाऊंड इंटरेस्ट आपण फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट वी हॅव टू सी द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट. फर्स्ट जो पाहिला त्यामध्ये आहे PRT, प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम अपॉन 100, दॅट वी डिफाइन द सिंपल इंटरेस्ट.
and in next the compound interest. In compound interest, that we have to here writing the formula of compound interest. Let we see them. That is CI is equals to amount. That is firstly amount is equals to in CI. Firstly we have to define the amount. In amount is equals to P in bracket 1 plus, that is 1 plus P, that is 1 plus, that is P plus in bracket 1 plus R upon 100 to the power n, and it is overall called as the formula of compound interest, and n is the time. Here n is the time. So overall it is the first here the simple interest, that is PRT upon 100, and next is the amount is equals to P plus in bracket 1 plus R upon 100 into to the power n, and n means the time, that is time period. Overall these are two formulas of simple interest and compound interest. With the help of these two formulas we can solve the problem depending on the compound interest and simple interest. आता आपल्याला हे जे काही दोन फॉर्म्युलेज इथे गिवन आहे त्या गिवन फॉर्म्युलेवरूनच आपल्याला त्याच्या स्ट्रक्चरवरून इथे थोडंफार आयडिया येते की सिम्पल इंटरेस्टमध्ये प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम इन स्ट्रेट तिघांचं मल्टिप्लिकेशन आहे, देन डिवायडेड बाय 100. देन कंपाऊंड इंटरेस्टमध्ये अमाऊंट आपल्याला फर्स्टली फाइंड आउट करायला लागते, आणि जी अमाऊंट आहे तर अमाऊंट फाइंड आउट केल्यानंतर आपण जी अमाऊंट फाइंड केलेली असते त्या अमाऊंटलाच CI इज इक्वल्स टू अमाऊंट minus principal, that is CI is equals to amount minus P असं आपण लिहित असतो. ओके, अशा प्रकारे CI आपण फाइंड आउट करतो. आणि आता हा जो सेकंड फॉर्म्युला आहे P प्लस इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 टू द पॉवर n means time period, and in last CI is equals to original amount means principal, amount minus principal, then we have to getting here the CI. It's overall called as the simple interest and the compound interest. So now let us discuss one example on the base of simple interest and compound interest. Let me see. This is the both the formulas of compound interest and simple interest. Okay. So this is very important. So it should be learned, and then after it should be useful in the any type of problem related to the compound interest and simple interest. Okay, let me see the problem on basis of compound interest and simple interest. If we have to given, and with the help of problem we have to understand briefly and in depth with the compound interest and simple interest, and let us distinguish both the compound interest and simple interest. What is compound interest and simple interest, and what is the major and minor difference between them. So let me see in brief about that. Firstly, we take one example, that is P is equals to your principal amount is equals to in rupees 100, R is equals to, that is rate, how much rate on this given amount, that is 10%, and in plus T time period is 3 years. This is our question is given, and with this given question we let us distinguish between the simple interest and compound interest. Okay, so let me see and let me discuss more about that. So firstly, that we have to given here the P 100 rupees are 10% time 3 years. Okay, so and we have to given here the 3 years. So let me 3, that is this is the first year, that is the second year, that is second year, that is the third year. Okay, it is overall the first and second and third year, and our simple interest, that is simple interest, and our compound interest. With this simple interest and compound interest, and with this given example, that we clearly understand what is the main motive and main distinguish between them. So let me take and solve this example with this two available interests. So let me start now.
So what is the formula of simple interest? Firstly, we have to write them there, the formula of compound interest. So let me write down them. So simple interest is equals to 100, that is PRT, that we all are known that P into R into T upon 100, and our compound interest formula is that. What is the compound interest formula? Tell. What is the compound interest formula? That is P in bracket 1 plus, that is P in bracket 1 plus R upon 100 into the power n, that we are known here. Okay, this is the formula of compound interest. And in last, see how we calculate them, that is amount minus principal. Okay, our principal value should be subtracted from the amount. Okay, let me see with the help of this example. So put out this given value in this given formula, that is our P is 100 into R is, what is our R? What is the value of R? That is 10. See here, 10. And then after time is for 1 year. Our time is also 1. You know that first year time is also 1. And in last 100 get cancelled, 100 get cancelled, 10 into 1, 10. Means in first year, how much money it should be paid? According to the simple interest, that is 100. Our original amount is 100. 100 plus 10, that is 110. 110. Then next, again, second year, 100 into 10 into 1. According to the principal, interest and time upon 100. As similar to that. Okay. Again, 100 get cancelled, 100 get cancelled, 10 into 1, 10. Again added our original principal to the given amount, that is 10 plus 100, that is 110. In second year also the simple interest remains same. In simple interest, here simple interest remains same. Let me see in third year, that is 100 principal, 10 rate, time period 1 year, and that is 100. Okay, so again 100 get cancelled, 100 get cancelled, we have to getting here the 10, and 10 get added into the our amount, that is 110. In our simple interest, given simple interest, our simple interest remains constant here. In each year the simple interest remains constant. Okay, what we have to understand here, that is in simple interest the simple interest remains constant. The simple interest remains constant in each year, because there is in first year we have to put out the value in given formula, then we have to get the value 10, and then we have to add it in means आता आपल्याला पूर्ण इयर कंप्लीट झाल्यानंतर ज्यांना कोणाला ती अमाउंट रिटर्न करायची आहे, रिटर्न करताना आपल्याला ती अमाउंट किती द्यावं लागणार आहे, 110. नंतर सेकंड इयरला पण आपल्याला ती अमाउंट 110 रुपीज पुट हे करावं लागणार आहे, द्यावं लागणार आहे. त्यानंतर टोटल आता आपण जेव्हा ॲड करू तेव्हा ती किती होईल, 3 इयरची मिळून किती अमाउंट झाली, मग ती 3 इयरला किती अमाउंट झाली. आता या इयरला 110 होती, या इयरला 120 झाली, म्हणजे आता जी होती आपली ओरिजिनल 110 वर लागेल ना, तर 110 दॅट इज 11, मग 111 110, आणि आता इथे 120 आणि इथे 130 होईल. तर अशा थ्रू ही जी अमाऊंट आहे ही 130 अमाऊंट आपल्याला पे करावं लागणार आहे. ईच इयरला त्यावर 10 रुपीज ॲड झालेले आहेत इंटरेस्टचे, आणि इन लास्ट आपल्याला 130 ही अमाऊंट इथे ऑप्टेन झालेली आहे, आणि ही ऑप्टेन झालेली अमाऊंट आपल्याला सिम्पल इंटरेस्टमध्ये मिळालेली आहे. आता ही जी मिळालेली अमाऊंट आहे ही अमाऊंट आपण आपल्या कंपाऊंड इंटरेस्टसोबत ट्रीट करूया परत. आता आपल्याला 3 इयरची अमाऊंट आपल्याला फायनलाइज झालेली आहे. सो लेट वी पुट आउट द व्हॅल्यू इन द CI, कंपाऊंड इंटरेस्ट. So in compound interest, again compound interest is equals to, let me put out the value of given in the compound interest, that is
100 into 10 into 1. In given formula, simple interest upon 100. 100 get cancel, 100 get cancel. We have to get in here the value 10. Means in first year we have to obtain the compound interest is 10, and then in second amount became principal for next year. In this compound interest, we have to understand one point, that is amount become the principal. अमाउंट बिकम द प्रिन्सिपल फॉर नेक्स्ट इयर. ही जी अमाउंट असते, आता ही अमाउंट जी झालेली आहे 110, ही नेक्स्ट इयरला प्रिन्सिपल असते. ओके, ही नेक्स्ट इयर साठी प्रिन्सिपल आहे फॉर नेक्स्ट इयर. सो लेट मी, our given amount is 110, and in 110 we have to again put this all the values into 10 into 1, that is in 0 get cancel, that is 11. In last we have to get in here the value 11, and in 11 in next, that is 11 should be added into our given value, that is 1110. So 11 get added, that is 1110 plus 11, that is 120, that is 120. So 121 here, sorry, 11 get added into the given amount, that is 121, 121, and with this by addition of this given value into the next year of principal value, so let me again put out this value in the next third year. Okay, in next third year, that we have to what our principal value, that is CI is equals to 121, that is CI is equals to 121 into 10 into 1, that is equals to upon 100. So 0 get cancel, that is 121 upon 10, that is equals to 12.1. Okay, 12.1, and 12.1 it is our answer, and we have to add this 11 into the 12.1. So by adding them, what we are getting here, by adding them, that is 231, that is 13.2. Okay, so it is overall our answer, that is we have to getting here the value, sorry, we have to, after adding the value, we have to getting here, that is 2 3. Okay, 1 minute. By 121 is divided by 10, and we have to getting here 12.1, and our amount is that 13. After 12.1 here, 12.1, and after our last amount is, by adding our last amount is that 13.3. 13.3. It is our last amount, that is 133.1. Okay, it is our finalized amount, 133.1. By adding our whole, it is our compound interest, it is our simple interest. What we have to get in here, in compound interest the value remains same in each year. In compound interest the value remains rising in each year with the given interest, and amount became the principal for next year. The amount became the principal for next year. Okay, it is called as the compound interest and the simple interest.